नमस्कार, मनीषा व्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत। आज आपण खूप सारी धमाल पाहणार आहोत एका स्कूलची। कोणतं स्कूल आहे ते पाहूया। आणि ही छोटी छोटी मुलं यांची निघालेली वारी, दिंडी आणि खूप सारी धमाल या व्लॉगमध्ये आज आपण पाहणार आहोत। तर सुरुवात करूया आजच्या व्लॉगची विठू माऊलीच्या दर्शनाने। तर आज आहे आषाढी एकादशी आणि त्या निमित्ताने केलेली ही छोटीशी वारी। तर हे आहे रायझिंग स्टार प्री प्रायमरी स्कूल, सेक्टर 4 मध्ये आहे। हे वर्षाचे प्रत्येक सण या स्कूलमध्ये सेलिब्रेट होतात आणि उत्कृष्ट दर्जाचा स्टाफ आणि आदर्श व प्रत्येक मुलाला चांगल्यात चांगलं घडवणारी प्रिन्सिपल श्री ज्ञानेश्वर झावरे सर आणि सौ कविता झावरे मॅडम यांनी आपले योगदान या शाळेला दिलेले आहे। त्यांच्या ज्ञानाने शाळेला संपन्न केलेलं आहे आणि उत्कृष्ट अशी गेले 4-5 वर्षापासून इथे मुलं घडत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने या स्कूलला प्रतिसाद मिळत आहे। आपण मुलांना इंग्लिश मीडियमला घालतो, इंग्लिश शिक्षण देतो, पण त्याबरोबर आपल्या संस्कृतीचा वारसा जपण्याचं काम आपण लहानपणीच मुलांच्या मनावर बिंबवतो। ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे आणि ती इथूनच बालपणापासून मुलांच्यात बिंबवली जाते। खरं तर आज आषाढी एकादशी आणि या निमित्ताने केलेली ह्या छोट्यांची वारकरी खूप सुंदर असं दर्शन या वारीतून आपल्याला मिळतं आणि अगदी गल्लीतून ही वारी फिरली जाते। तसेच फुगडी, टाळ, मृदुंग, अगदी मनमुराद आनंद लुटणारे हे छोटे छोटे आमचे वारकरी आहेत आणि याचा आनंद आज आपण घेणार आहोत। तर सुरुवात केली जाते सर्वप्रथम विठ्ठलाच्या पूजेने। सर्व मॅडम आता विठुरायांची, विठू माऊलीची पूजा करत आहेत। त्यानंतर आरती होईल आणि त्यानंतर आपली वारी निघणार आहे। माऊलीचा आशीर्वाद घेतलाय, त्यानंतर आरती आणि त्यानंतर वारीचा आनंद। खरंच ही वारी मी स्वतः अनुभवली आणि प्रत्यक्ष पंढरपूरमध्ये गेल्यासारखं वाटलं आणि काय म्हणतात ना, मनात भाव असेल तर तो कुठंही देव आपल्याला दिसतो। तसंच तुम्ही या वारीचा आनंद कुठेही घेऊ शकता, फक्त तेवढ्या प्रामाणिकपणे आपण ते केलं पाहिजे आणि तीच अनुभव मला या शाळेमध्ये आलाय। अगदी डोळे दिपून गेले हे सगळं पाहताना। या लहानांमध्ये पाहिलेला निरागस भाव, त्यांचं एकमेकावरचं निरागस प्रेम आणि त्यांनी आज घेतलेली वेशभूषा ती काही वेगळं सांगून जाते। प्रत्येकजण ते आनंदाने अनुभवत होता। कोण वारकरी झालं होतं, कोण विठू झालं होतं, कोण रुक्मयी झालं होतं, तर कोणी विनेकरी झालं होतं, कोणी ढोल वाजवत होतं, तर कोणी तबला वाजवत होतं। अशा प्रकारे वेगवेगळ्या रूपामध्ये ही छोटी छोटे वारकरी आज या पंढरपूरच्या वारीला निघालेत आणि यांना सगळ्यांना पंढरपूरच्या या विठू माऊलीचा आशीर्वाद आज नक्कीच मिळणार आणि आयुष्यात ही मुले खूप खूप मोठी होणार। आरती झाली आणि आता या छोट्या वारकऱ्यांची दिंडी निघाली। पाहूया हा सुंदर दिंडी सोहळा। अगदी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फक्त हसू आणि हसूच होतं आणि ते प्रत्येक जण आपापलं एन्जॉय करत होतं। अगदी शिस्तप्रिय सगळ्यांनी लाईनमध्ये एक एक जोडी बनवली होती आणि त्याप्रमाणे यांची ही दिंडी निघाली होती। म्हणजे रस्त्यामध्ये या मुलांमुळे कोणाला त्रासही होणार नव्हता आणि ते सुद्धा अगदी शिस्तीचं पालन करून सगळेजण या दिंडीमध्ये सहभागी होते। तर सगळ्या या मुलांकडून, या छोट्या वारकऱ्यांकडून तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा।
बनलंय, कुणी वारकरी बनलंय, कुणी डोक्यावरती तुळशी वृंदावन घेतलंय आणि त्याचा आनंद घेत घेत ही दिंडी निघालेली. आणि खरंच ते रूप पाहून, ही दिंडी पाहून अनेक माऊली बाहेर येत होत्या. रस्त्यावरचे लोक यांचे व्हिडिओ घेत होते आणि ते पाहून खरंच मन भरत होते. कारण हे दृश्यच तेवढे मनमोहक होते. असं वाटत होतं साक्षात पंढरपूर इथेच उतरली की काय. कारण जो आनंद वारीमध्ये, दिंडीमध्ये वारकरी घेतात, तोच आनंद आज या लहानग्यांमध्ये पाहायला मिळत होता. आणि प्रत्यक्ष पंढरपूरचं दर्शन या छोट्या वारकऱ्यांनी आम्हाला दिलं होतं. आता सगळीकडून फिरून राऊंड मारून दिंडी पुन्हा एकदा शाळेजवळ येऊन पोहोचली आणि इथे झालं वारकऱ्यांचं रिंगण. आणि मग काय, फुगडी, फोटो आणि छोट्या वारकऱ्यांचा हा सुंदर आनंद. विठ्ठला 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 विठ्ठला.
दमलेली मुलं शाळेमध्ये आली आणि हा छोटासा वारकरी ऑफिसमध्ये लहान मुलांसाठी घेतलेली केळी, पण हा हळूच येऊन एकाच कोपऱ्यात केळी खात होता आणि ते पिकलेले हे क्षण. पद्धतीने दिंडी झाली, छान सोहळा झाला. प्रिन्सिपलने विठी रुक्मिणीची अगदी दृष्ट सुद्धा काढली. खरंच किती हे गोड प्रेम. तर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक शेअर करा आणि या शाळेमध्ये नक्की ॲडमिशन घ्या. ॲडमिशनसाठी खाली रायझिंग स्कूलच्या बोर्डवरती नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, कमेंट करून विचारू शकता. संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.